बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेले डॉक्टर प्रवीण पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदाचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं त्यांना जळगाव जामोद मतदारसंघातून उमेदवारी दिली। आपली सर्व राजकीय प्रतिष्ठा पणाला लावूनही डॉक्टर प्रवीण पाटील यांना त्यावेळी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते। आपल्या राजीनाम्याबाबतची माहिती डॉक्टर पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तथापि पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद व संघटनात्मक असंतोष व निवडणुकीनंतर डॉक्टर पाटील यांना पक्षात मान सन्मान मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर डॉक्टर प्रवीण पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।